जनता को रस्ते पे आना होगा। अरे देश विकना बंद करा, अरे देश विकना बंद करा। नमस्कार, मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील महावितरण कार्यालयासमोर आज भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली। गुपचूप व जबरदस्तीने विजेसाठी स्मार्ट मीटर लावणे बंद करण्यात यावे, लबाडीने व जबरदस्तीने लावलेले स्मार्ट मीटर काढून घ्यावे, प्रचंड प्रमाणात केलेली वीज दर वाढ रद्द करा, एप्रिल 2024च्या वीज दरापेक्षा अर्ध्यापेक्षा कमी दर करा, मराठवाड्यावर अन्याय करणारी, भेदभावपूर्ण व त्रस्त करणारी लोड शेडिंग बंद करण्यासाठी व नियमित वीज पुरवठा करण्यासाठी ही निदर्शने करण्यात आली। गेल्या अनेक महिन्यापासून म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या अगोदरपासून आम्ही लोकांना इशारा देत होतो की या सरकारचा भरोसा नाही, भाजपचा भरोसा नाही। हे स्मार्ट टीओडी हे सरकार जर पुन्हा आलं तर हे स्मार्ट टीओडी मीटर आणेल आणि हे विजेचे दर वाढवतील हा इशारा दिलेला असतानाही लोकांनी परत भाजपला सत्तेत आणलं आणि आम्ही जे म्हणलो ते खरं ठरलं। बावनकुळे खोटं बोलले होते हे लोकांच्या लक्षात आलं। आता दादा कॉलनी, कैलासनगर आणि इतर भागातले लोक या ठिकाणी आलेले, त्या ठिकाणी गुपचूप स्मार्ट मीटर लावलेत। फडणवीस पुन्हा खोटं बोललेले की स्मार्ट मीटरवर बंदी आहे आणि जे लावतील त्यांना 10% सूट आहे। म्हणजे काय म्हणजे स्मार्ट मीटर लागणार आहेत, टीओडी मीटर लागणार आहेत। आणि या ठिकाणी औरंगाबादच्या अनेक ठिकाणी, संभाजीनगरच्या अनेक ठिकाणी स्मार्ट मीटर गुपचूप लावून टाकले। आम्ही सोडणार नाहीये त्या सरकारला, लोकांना रस्त्यावर यावं लागेल आणि आपल्या चॅनल मार्फत आम्ही लोकांना आवाहन करतोय की तुम्ही जर घरात बसलात तर तुमचे भविष्यामध्ये लाखो रुपयाचा डाका तुमच्या घरावर पडणार आहे। त्यामुळे तुम्हाला घरातून निघून इथं यावंच लागेल। आणि एक खोटारडेपणा सुरू आहे, एक फार मोठं षडयंत्र सुरू आहे। ते षडयंत्र मध्ये म्हणजे या वीज कायद्याच्या कलम 47(5) प्रमाणे तुम्हाला मीटर ठरवण्याचा अधिकार असं खोटं सांगितलं जातंय। एक PDF पाठवली जाते, एक फॉर्म पाठवला जातोय, तो खोटा फॉर्म आहे। तो फॉर्म पाठवल्यानं काही होणार नाहीये, लोकांना रस्त्यावर यावं लागेल। तुम्ही जर 2003चा हा जर वीज कायदा 47(5) वाचला तर त्या फॉर्म मध्ये जे लिहिलेले ते याच्यात नाहीये, याच्यात सगळं आपल्या विरोधात आहे। अटल बिहारी वाजपेयीने आणलेला हा कायदा आहे, हे सगळं आपल्या विरोधात आहे। रस्त्यावर उतरावं लागेल। आमची मागणी आहे की स्मार्ट मीटर लावू नका, लावलेले स्मार्ट मीटर काढून घ्या। त्याचबरोबर अघोषित लोड शेडिंग सुरू झालेली आहे। पूर्वी मेसेज यायचे की अमक्या वेळेपासून अमक्या वेळेपर्यंत लाईट बंद राहील, कधी बंद करू लागले, लोड शेडिंग करू लागलेले। पुण्या मुंबईला करून दाखवा बरं तुम्ही फडणवीस। पुण्या मुंबईच्या पायाशी लोन घेता आमची मुंबई तोडायला निघालात, गुजरातला द्यायला निघालात तुम्ही, तिकडे लोड शेडिंग करून दाखवा बरं। मराठवाड्यावर कायम अन्याय करता, त्यामुळे आता मराठवाड्यातला माणूस जागा होऊ लागलेला आहे। लोड शेडिंग बंद करा। त्याचबरोबर तुम्ही जे नवीन वीज दर मंजूर करून ठेवलेले ते देखील रद्द केले पाहिजेत। प्रत्येकाला आता इथून पुढे 20 रुपये प्रति युनिट मी भरावे लागणार आहे। ज्याच्याकडे सोलर आहे त्याचं 3.5 रुपयाने घेणार आणि त्याला 17.5 देणार। त्यामुळे सोलार वाले भाऊ बहिणींनी तुम्हाला पण इथं रस्त्यावर यावं लागेल। म्हणून आमचं आव्हान आहे, आज पुन्हा निवेदन देणार आहोत, परंतु निवेदन दिल्यानंतर लगेच होईल असं नाही। इंग्रजांच्या पेक्षा खतरनाक हे सरकार आहे। इंग्रज तरी बोलायचे, हे सरकार बोलत पण नाही, ऐकत पण नाही, गुंगे बहिरो की सरकार आहे। आणि त्यामुळे लोकांना रस्त्यावर यावं लागेल। प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी 1 तास लोकांना द्यावा लागेल असं आमचं आव्हान आहे। आम्ही आता पुढच्या महिन्यात पहिल्या बुधवारी पुन्हा 10 वाजता इथं येणार आहोत। सर्वांना इथं यावं लागेल आणि जर आले नाही, घरीच बसून राहिले तर तुम्ही किती पैसे कमवा, तुम्हाला गमवावं लागणार आहे। तुम्हाला खटाखट हजारो रुपयाचे बिल भरावं लागणार आहे। एवढं एक आवाहन करतो आणि सरकारला पुन्हा इशारा देतो की अजूनही तुम्हाला लोकांनी बहुमत दिलेले, या लोकांचं काहीतरी ऋण फेडा आणि या लोकांवर अन्याय अत्याचार करणं बंद करा, त्यांच्या पोटावर लाथ मारणं बंद करा, हे स्मार्ट मीटर काढून घ्या आणि वीज दर वाढ रद्द करा, लोड शेडिंग रद्द करा।